आजचा खानदेशी पंक्तीचा व्हिडिओ आहे। पंक्तीमध्ये ज्या बट्ट्या बनवतात स्पेशली बट्टीचा व्हिडिओ बनवून घेतला आहे, कारण घरचीच पंगत होती त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवायला भेटला। इथे सगळ्यात पहिले बट्टी आली, भात, वांग्याची स्पेशली भाजी, वरण, त्यावर तुपाची धार। तर हे जेवण सगळ्यात उत्कृष्ट जेवण आहे आमच्यासाठी तरी पंक्तीतलं, कारण कितीही पक्वान्न असू द्या याच्याशिवाय पोट भरत नाही वांग्याच्या भाजीशिवाय आमच्या खानदेशी लोकांचं। नमस्कार, मी सुवर्णा उबाळे, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये। त्यासाठी सगळ्यात पहिले बट्टीचं असं जाडसर पीठ दळून आणतात गव्हाचं, त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ किंवा सोयाबीन घालतं, कोणी मका घालतं। थोडंसं असं जाडसर पीठ दळून आणतात, त्याला मोहन लावून ठेवतात रात्रभर, दही वगैरे तेल वगैरे घालून, मीठ ते रात्रभर तसंच ठेवतात। त्यामुळे हे जे कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतात ते अशा बट्ट्या बनवून घेतात सकाळी, म्हणजे पटकन होतात मोहन लावलेलं असलं की। इथे भिजवून घेतलं होतं मावशीनी पीठ, ते वरण तयार आहे। ते कन्हैया कॅटरर्स आंबे वडगाव असं आमच्या कोमलताईचा साखरपुडा, त्याच्यासाठी यांना कॉन्ट्रॅक्ट दिला होता जेवणाचा। इथे मावशीने पीठ मळून घेतलं आहे। आपण म्हणतो बट्टीचं पीठ कडक मळायचं, पण तसं काही नसतं। इथे मावशीने पातळच पीठ मळलेलं आहे, कारण हे जे कॉन्ट्रॅक्टर होते ते 5-7 जण होते बनवायला स्वयंपाक। इथे तेलाचं मोहन पण लावत होते, ते परत तेल घालत होते आणि पिठाला व्यवस्थित पीठ मळून घेत होते। ही प्रोसेस 2 वेळा केली त्या मावशीने, कारण पहिले इकडे मळलं पीठ, नंतर परत त्या बाजूला त्यांनी तेल घालून मळून घेतलं होतं पीठ। प्रत्येकाची वेगळी पद्धत असते बनवायची। ही पद्धत छान वाटली बनवायला पण, आणि ह्या बट्ट्या खायला पण छान लागतात खरंच। आता इथे हा गोळा बनवून ठेवला, परत बाजूला ठेवला, आणि परत त्यांनी अजून दुसरा गोळा मळायला घेतला, हे परत घेतलं, कारण हीच प्रोसेस त्यांनी 2-3 वेळा केलेली होती ते, म्हणजे त्यामुळे बट्ट्या खुसखुशीत होत असतील। आणि आपण म्हणतो अगदीच पीठ कडक मळायचं, तसं काही नसतं। इथे त्यांनी एकदम असं पातळ लुसलुशीत पीठ मळलेलं आहे बट्टीचं। गोळे गोळे करून घेतले छोटे छोटे, आणि हेच गोळे ते गोल गोल बनवून घेतील आणि उकडून घेतील पाण्यामध्ये। आधी उकळत्या पाण्यामध्ये 10 मिनटात होऊन जातं, कारण हा गॅस खूप मोठा असतो। त्या भाऊंनी दाखवलं होतं मोडून बट्टी पण। आता इथे सरवटा घालून बघितला यामध्ये, आणि छान अशी जाळीदार बट्टी तयार झालेली। त्यांनी दाखवलं होतं शिजली म्हणून बट्टी, आणि स्पेशली हा व्हिडिओ बनवला आहे प्रथमनी। आमच्याकडच्या खानदेशी बट्ट्या कशा बनवतात बघा, आणि खरंच छान अशा बट्ट्या झालेल्या होत्या। स्वयंपाकही खूप छान झालेला होता। छोटे छोटे गोळे करून असे उकडून घेतले, उकडणं झाले मग त्यांना काढून घेतलं होतं इथे मोठ्या गाळणीमध्ये, म्हणजे जेणेकरून पाणी वगैरे असेल ते निथरून जातं। अशा पद्धतीने सगळ्या बट्ट्या काढून घेतल्या आहे, आणि नंतर तरी पण इथे एका बाजूला बट्ट्या बनवायचं ते काम चालू होतं। इथे प्राचीची गंमत बघताय बट्टी स्वयंपाकावाल्याची। मस्त अशा बट्ट्या उकडून तयार आहे। आता यांना तळायला घेतील, आणि तळायला घ्यायच्या पहिले इथे छान अशा हाताने थोडंसं याला चीर पाडत होते असं म्हणू शकतो आपण। थोडंसं फोडत होते हलक्या हाताने, म्हणजे जेणेकरून त्यामध्ये तेल जाऊन व्यवस्थित होतील खरपूस अशा बट्ट्या। इथे हे 4 जण होते बट्टी करायला, 1 जण तळायला, आणि अजून 5-7 जण होते ते स्वयंपाकावाले। बघू शकतो आपण इथे तळायचं पण चालू आहे, करायचं पण चालू आहे, एका बाजूला उकडायचं पण चालू आहे। छान तळून घेतला आहे खरपूस बट्ट्या, आणि मोठी भट्टी असते त्यामुळे पटापटही होतात आणि चांगलं होतं स्वयंपाक पण। 300-350 लोकांचा इथे स्वयंपाक होता। जवळपास त्यांनी 1-1.5 तासामध्ये सगळं रेडी केलं होतं, आणि स्वयंपाकाची चव एकदम छान होती। इथे छान अशा बट्ट्या तळल्या जातात एका बाजूला व्यवस्थित। खरपूस होईपर्यंत तळू दिले की मग मध्ये पण कच्च्या वगैरे राहत नाही बट्ट्या, आणि खायला पण आपण जेव्हा काला करतो बट्टीचा खूप छान असा मोकळा होतो। ही जी मध्ये थोडीशी यांनी फोडली बट्टी, त्यामुळे व्यवस्थित बट्टी तळल्या जाते आतपर्यंत, आणि जाडसर पीठ असल्यामुळे तेल वगैरे जास्त लागत नाही बट्टीला पण, कारण चिकट पीठ जर असलं तर बट्ट्याही चिकट होतात, आणि मध्ये पण होत नाही अशा कचट वगैरे लागतात। हे जाडसर पीठ असल्यामुळे अगदी खुसखुशीत आणि खरपूस अशा बट्ट्या तळल्या जातात। त्यांनी तशाच बट्ट्या तळल्या, त्या रंग बदलला छान बट्टीचा, छान सोनेरी रंगावर सगळ्या अशा ब्राऊन कलरमध्ये तळल्या होत्या। इथे ही वांग्याची भाजी स्पेशली आमची खानदेशची आणि हा जो स्वयंपाक असतो त्याच्यात जे पोट भरतं आमच्या जळगावच्या लोकांचं, जळगाव, धुळे इथल्या लोकांचं, आमच्या खानदेशी जिल्ह्यात तितकं कुठेच नाही असतं असं। त्यामुळे भात आणि ते मोहनथाळ बनवलेले जेवायला।
आता इथे आपलं जेवण वाढणार आहे, कारण आम्ही बसलो तर सगळ्यात शेवटी पंक्तीत जेवायला. आला इथे 2 बट्ट्यामध्ये अगदी सहज पोट भरू शकतो तो 2 बट्ट्यांमध्ये पोट. इथे बट्टीचा काला करून घ्यायचा. नंतर आधी इथे वांग्याची भाजी छान तर्रीवाली, बट्टीचा काला करून घ्यायचा. नंतर मग मस्तपैकी भात घ्यायचा एका बाजूनी. इथे मोहन थाळ ठेवली एका बाजूनी, बर्फी बेसनाची. बघू शकतो एकदम छान अशा खुसखुशीत बट्ट्या झाल्या आहे, रवेदार म्हणतो तशा. इथे एक बट्टी मला एक्स्ट्रा कोणीतरी ठेवून दिली होती. एका बाजूने परत भात घेतला, त्यावरच वरण घेतलं. मग त्यावर मस्तपैकी तूप, कारण तुपाशिवाय वरण भात अपूर्णच असतो खायला. तुपाची धार पडली की आमच्या इथे जेवण चालू होतं पंगतचं. कसं वाटलं जेवण नक्की कळवा, आणि असेच आमचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. कमेंट करून नक्की कळवा.